नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत की जिथे डी-एड आणि बी-एड झालेले विद्यार्थी टी-ई-टी परीक्षेचा फॉर्म भरू शकतात का? तर नक्कीच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तर 100% फॉर्म भरू शकतात. पण जे विद्यार्थी अपियर आहेत, अशा अपियरिंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहे की आम्ही ही परीक्षा देऊ शकतो का? तर द्वितीय वर्ष अपियरिंग विद्यार्थी तर दिलेल्या नियमानुसार भरू शकतात. पण प्रथम वर्षीय विद्यार्थी जे की बी-एडच्या फर्स्ट इयरला असतील किंवा डी-एडच्या फर्स्ट इयरला असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा का? तर आज या समस्येवर, आज या प्रॉब्लेमवर आपण चर्चा करणार आहोत. नक्की बघा शेवटपर्यंत की तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेमकं काय मिळतं. तर मी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा जो फॉर्म आहे, जो अर्ज आहे, तो तुमच्यासमोर मांडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे रजिस्टर्ड केल्यानंतर जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती बेसिक इन्फॉर्मेशन फिल सुद्धा केलेली आहे. जशी वैयक्तिक माहिती असेल, संपर्कासाठी असलेली माहिती आहे. आणि आता आपण एक्झॅक्टली एज्युकेशनल इन्फॉर्मेशनमध्ये आलेलो आहोत की जिथे आपल्याला शिक्षणाच्या डी-एड किंवा बी-एडच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी मार्क्स कसे भरावे आणि त्यांनी एक्झामसाठी कसे अपिअर व्हावं. तर लक्षात घ्या की इथे तुम्हाला माध्यमिक म्हणजे एस-एस-सीचे मार्क्स विचारले जातील. तर ते तुम्ही तुमचं प्रमाणपत्र क्रमांक जे आहे ते बैठक क्रमांक आणि तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव टाकून मिळालेले मार्क्स या गोष्टी टाकून तुम्ही फॉर्म फिल करू शकता. आणि मग पुढे तुम्हाला जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन इथे दिसतो आहे. तो ऑप्शन म्हणजे काय? तर जर विद्यार्थी हा शैक्षणिक पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर त्याने मागील वर्षाच्या पदवीच्या शिक्षणाची माहिती भरावी. म्हणजे जर शेवटच्या वर्षात आपण शिकत असू तर मागचं जे काही वर्ष आहे त्या वर्षाची माहिती आपल्याला इथे भरायला सांगितलेली आहे. मग काय होतंय विद्यार्थी मित्रांनो, बघा की समजा जर तुम्ही आता डी-एडच्या बाबतीत जर आपण चर्चा केली तर इथे डी-एडच्या बाबतीत विचारलेलं आहे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण. या माहितीमध्ये आपल्याला यावर टिक करावं लागेल. आपण टिक केलेलं आहे. पदवी ग्रॅज्युएशनच्या बाबतीत आपल्याला विचारलं जातोय, आपण ग्रॅज्युएशनच्या बाबतीत लिहितो आहे, तर आपण टिक केलं आहे. त्यानंतर निकाल तुमचा काय आहे, तर अपियर असेल तर अपियर आणि जर फायनल तुम्ही पास झाला असेल तर पास. तर आपण अपियरिंगवर जर क्लिक केल्यावर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव विचारलं जातं. तुम्ही युनिव्हर्सिटीचं नाव फिल कराल. मी जसं सपोज टाकतोय SGBAU, ठीक आहे. युनिव्हर्सिटी नाव टाकलं गेलं आहे. मार्क्स जर टाकायचे म्हटले तर तुम्ही एक अंदाजे मी सांगतोय की तुमचे 350 मार्क्स पडले असतील तर ते टाकल्या गेले आणि एकूण मार्क्स असतील तुमचे 600, तर आपण 600 पैकी 350 मार्क्स मिळवलेले आहेत ते आपण इथे ऍड केलेले आहेत. आणि आता आपण पुढे जाऊ. पदव्युत्तर पदवी नाही आहे असं गृहीत धरून आपण येतो आहे डी-एडच्या व्यावसायिक क्वालिफिकेशनवर म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर 1 ते 5 साठी. आता इथे लक्षात घ्या, इथे विचारलेलं आहे पदविका. तुमच्याकडे कोणती एक्झाम आहे? तुम्ही डी-एड झालेला आहात का, डी-टी-एड झालेला आहात का, डी-एल-एड आहेत का, किंवा यापेक्षा याच्या व्यतिरिक्त कुठली एक्झाम आहे का? आपण डी-एड वर क्लिक केलाय. यानंतर सिलेक्ट रिझल्ट, तर फायनल इयर अपियरिंग किंवा पास्ट. आता आपण प्रश्न आहे की मी फायनल इयरला नाही आहे, मी फर्स्ट इयरला आहे, माझं एक सेमिस्टर झालेलं आहे, तर मी आता फॉर्म भरू शकते का? तर हो. आता बघा, फायनल इयर अपियरिंगवर क्लिक केल्यानंतर आपण जेव्हा इथे येतोय तर इथे युनिव्हर्सिटीचं नाव विचारलं जातंय. तुमची जी कुठली युनिव्हर्सिटी असेल ते तुम्ही टाकू शकता. मी इथे लिहितोय अमरावती. आता समजा अमरावती युनिव्हर्सिटी आहे, मी अमरावती लिहिलं. त्यानंतर पदविका उत्तीर्ण झाल्याचे महिना व वर्ष. आता तुम्ही उत्तीर्ण झाले का? नाही. तुम्ही तर अपियर म्हणून इथे सिलेक्ट केलेलं आहे. जर इथे अपियर म्हणून सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्ही इथे पासिंग इयर कसं टाकणार किंवा डेट कशी टाकणार आहात? नाही टाकू शकत. मग तुमची जे काही फर्स्ट इयरच्या पहिला सेमिस्टर झालेला असेल तर पहिल्या सेमिस्टरची डेट टाका, रिझल्टची डेट. फर्स्ट इयर झालेलं असेल तर फर्स्ट इयरची रिझल्टची डेट टाका. आणि डी-एडला कसं आहे, अॅन्युअल एक्झाम आहे, त्याच्यामुळे अॅन्युअल एक्झाम असताना रिझल्ट लागला असेल तर तुम्ही टाकू शकता. पण तुम्ही फर्स्ट इयरच्या एंडिंगला आहात, एक्झाम व्हायची आहे आणि मग आता फॉर्म भरायचा का, तर भरू शकता. मग काय करायचं आहे, तर इथे तुम्ही तुमच्या सोयीने मागच्या काही 2-3 महिन्याआधीची एखादी डेट टाकू शकता. आणि इथे मग ते विचारल्यानंतर तुम्ही इथे मिळालेले गुण टाकू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं बी-एड असेल आणि त्यांनी फर्स्ट सेमिस्टर दिलेलं असेल तर त्यांनी फर्स्ट सेमिस्टरचे मार्क्स इथे टाकायचे. ते टाकल्यानंतर आउट ऑफ मार्क्स किती आहेत तर ते पण टाकू शकता तुम्ही.
आउट ऑफ मिळालेले मार्क्स किती आहेत, एकूण गुण किती आहेत, तर तुमचं फर्स्ट सेमिस्टरचे जे काही मार्क्स असतील ते मार्क्स तुम्ही इथे फिल करू शकता. मग 600 पैकी असेल, 500 पैकी असेल, जे काही असेल, पहिल्या सेमिस्टरला मिळालेले एकूण मार्क्स किती आहेत ते टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला एकूण टोटल मार्क्स किती होते आउट ऑफ आणि ऑप्टेन मार्क्स किती होते हे इथे आपण टाकले समजा. आणि बाकी काय, तर बाकी ऑलरेडी तुम्हाला पर्सेंटेज मिळतोय, टक्केवारी मिळते, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतातच. पर्सेंटाईल असेल तर पर्सेंटाईल टाकू शकता आणि इथे सर्टिफिकेट नंबर सुद्धा विचारलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही सर्टिफिकेट नंबर सुद्धा तुमच्या मार्कशीटचं जे काही फर्स्ट सेमिस्टरचं असेल ते तुम्ही टाकू शकता. ओके. आणि ही माहिती फिल केल्यानंतर जेव्हा खाली येता, तर इथे डीएडच्या बाबतीत सांगितलं मी, सेम बीएडच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. बीएडचा जो काही पोर्शन आहे तो खाली दिलेला आहे व्यावसायिक पदविकेच्या बाबतीत, तर इथे सुद्धा तुम्ही सेम प्रोसिजर करू शकता. मग प्रश्न हा उपस्थित होतो विद्यार्थी मित्रांनो की सर आम्ही फर्स्ट सेमिस्टरला आहोत, सेकंड सेमिस्टरच्या आता अपेरिंगला आहोत, फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं नाही आहे, नियमानुसार फर्स्ट इयर कंप्लीट पाहिजे, सेकंड इयर अपियर पाहिजे, पण आम्ही तर फर्स्ट इयरलाच आहोत, मग आम्ही फॉर्म भरल्यानंतर आम्ही एक्झाम दिली, तर एक्झाम दिल्यानंतर आम्ही पास झालो, तर पास झाल्यानंतर आमचं सर्टिफिकेट व्हॅलिड राहील का? प्रश्न हा ऑथेंटिक प्रश्न आहे आणि तिथे जर आपण विचार केला तर नाही. तुमचं सर्टिफिकेट जर विचारात घेतलं तर तुम्ही सेकंड इयर अपियरिंग मध्ये असाल तर व्हॅलिड होतो, पण फर्स्ट इयर अपियर असाल तर व्हॅलिड नाही होत, कारण जोपर्यंत तुम्ही तुमची सेकंड इयरची मार्कशीट सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुमची मार्कशीट इश्यू करत नाही. मग तुम्ही म्हणणार की सर एवढं सगळं तुम्ही कशाला सांगता आहात, मग आम्ही फॉर्मच कशाला भरायचा जर मार्कशीट व्हॅलिड होत नसेल तर? पण विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्या की जर तुम्ही पहिला अटेम्प्ट देत असाल तर या जगामध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर तुम्ही विचारात घेतली तर मोजके असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि एक अंदाज लावा की जर तुम्हाला अजून सिलेबस माहिती नसेल आणि तुम्ही परीक्षेची तयारी केलेली नसेल आणि तुम्ही जेव्हा बीएड अपियरिंग किंवा पासआउट होऊन जर परीक्षेला जाल तर तुम्हाला पुढे अजून प्रिपरेशन करायला 2-3 अटेम्प्ट पाहिजे असतील. मग पहिलाच अटेम्प्ट तुम्हाला अपियरिंग मध्येच मिळत आहे, फर्स्ट इयर अपियरिंग मध्ये, तर हा तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल असा पार्ट राहणार आहे. मग तुम्ही पास झाले तर हे तर सोने पे सुहागा, पण पास नाही झालेत, नाही उत्तीर्ण होऊ शकलो तर पण तुम्हाला एक्सपिरियन्स येतो आहे. पुढच्या परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही सेकंड इयर अपियर असाल तेव्हा तुम्हाला पूर्ण तयारीनिशी परीक्षेला जाता येते आणि तुम्ही सेकंड इयर अपियरिंग मध्येच तुमची येणारी जी काही टीईटी असेल ते तुम्ही काढू शकता. पण बेनिफिट काय राहणार आहे की तुमचा एक एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणार आहे, जेणेकरून चान्सेस वाढतील तुमच्या पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला क्वालिफाय करताना. माहिती चुकीची भरायची नाही आहे, जी माहिती आहे तीच भरायची आहे. सर्टिफिकेटचा आपल्याला कुठे चुकीचा वापर सुद्धा करायचा नाही, परंतु त्या सर्टिफिकेटला मिळवण्यासाठी आपण एक एक्स्ट्रा अटेम्प्ट आपल्यासाठी तयार करतो आहे, जेणेकरून येणाऱ्या अटेम्प्टमध्ये आपण क्वालिफाय झालो पाहिजे. मग टीईटीचे अटेम्प्ट किती आहेत, तर टीईटीला अटेम्प्टच नाही, अनलिमिटेड अटेम्प्ट आहे. तुम्ही कितीही वेळेस टीईटी परीक्षा देऊ शकतात. त्याच्यामुळे तिथे सुद्धा बंधन नाही की तुम्ही टीईटी परीक्षा आता दिली तर सर आमचे अटेम्प्ट कमी होतील का, असं अजिबात नाही. तुम्ही कितीहीदा टीईटी परीक्षा देऊ शकता आणि तुमचं अटेम्प्टला तुम्ही कव्हर करू शकता. यामुळे माझ्या मते मला असं वाटतं की जे फर्स्ट इयर अपियरिंग विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी टीईटीचा फॉर्म भरावा आणि त्यांनी येणाऱ्या टीईटीची तयारी सुद्धा करावी. माझी तुम्हाला खूप अशी शुभेच्छा असणार आहे तुमच्यासाठी. मी ऑलरेडी अभिनंदनच करणार आहे जे तुम्ही उत्तीर्ण झालात तर, पण नाही झालात तर एक लक्षात ठेवा की हा तुमचा एक्सपिरियन्स येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि पुढची जी काही टीईटी राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण करण्यासाठी अतिशय मदत करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही सांगा की असेच तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर ते तुम्ही सांगू शकता. आपण नक्कीच त्या व्हिडिओ त्या विषयांवर त्या प्रश्नांवर सुद्धा व्हिडिओ करू शकतो. तर तुमचे जर असे मनामध्ये असलेले प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे आहेत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा दाबून घ्यायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.